नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांचा आज आवडता प्रिय दिवस आणि त्यात तुमच्या पुढे हा संदेश आला आहे, तर पाहून दुर्लक्ष करू नका. जर का तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहिलात तर भाग्यवान ठराल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यांना दैवी शक्ती आणि स्वामी आशीर्वाद कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मदत करत असतात. स्वामी म्हणतात की माझ्यावर विश्वास ठेव, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी येथे आलो आहे. आयुष्यभर लोक तुम्हाला वेडं बनवतील, तुमचा अनादरही करतील, तुमच्याशी वाईट वागतील, कारण त्यांचे कर्म देवाला पाहून घेऊ द्या. तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण करून पापाचे भागीदार होऊ नका, कारण द्वेष तुम्हाला स्वतःलाही नष्ट करेल आणि तुमचे अस्तित्वही द्वेष नष्ट करेल. स्वामी सांगतात की बाळा, तुमच्यासोबत कोण कसे वागेल ते त्यांचे कर्म आहे. ते जे करतात ते त्यांच्या कर्मानुसार करतात आणि ते सर्व काही देव पाहत आहे. तुम्ही फक्त तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष भावना निर्माण करून पापाचे भागीदार होऊ नका, कारण द्वेष तुम्हाला चांगल्या गोष्टीपासून दूर नेतात. स्वामी म्हणतात की मला माहीत आहे आता तुम्ही सध्या खूप तणावपूर्ण दिवस पार करत आहात. तुम्ही खूप संकटातून जात आहात. आता तुम्ही माझ्याजवळ धाव घेण्याची गरज आहे. मी तुम्हाला मदत नक्कीच करेन. तेव्हा तुम्हाला हार मानण्याची काहीच गरज नाही किंवा स्वतःला कमीही लेखू नका. माझा तुमच्यासोबत सदैव आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद तुमचे सतत वाईट वेळेमध्ये रक्षण करून तुम्हाला मार्ग दाखवत आहे. फक्त त्या मार्गावरती चालण्याची तुमची तयारी ठेवा. स्वामी स्वतः तुमचा मार्ग तयार करत आहेत आणि तुमच्या मार्गात येणारी सर्व काटे अडचणी स्वामी काढतात. तेव्हा विश्वास ठेवा आणि स्वामींच्या पाऊलावर पाऊल टाकत चालत राहा. जो कोणी माझी अनन्य भावाने भक्ती करतो, माझे स्मरण करतो, त्याचे जीवनाचे भार स्वामी स्वतः उचलतात. तेव्हा तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही. या महिन्यात तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्य भरभरून येणार आहे. तेव्हा येणाऱ्या दिवसाची वाट पहा. येणारे क्षण सुखाचे, 2 क्षण दुःखाचेही आहेत. ते कसं जगायचं ते तुम्हाला स्वामी शिकवतील. आयुष्यात माणसं भेटतील, काही तुम्हाला हात देतील तर काही तुम्हाला सोबत घेऊन चालतीलही, तर काही वाटेतच तुमचा हात मोकळा करून देतील. त्यांना तेथेच सोडून द्या. हे आयुष्य आहे, असंच चालतं. घडत नाही मनासारखं म्हणून सतत रडत बसायचं नसतं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळायचं नाही. प्रत्येकाचा एक दिवस स्वामीने ठेवला आहे. त्या दिवसाची फक्त वाट पाहत जगायचं आहे. आनंदाने ज्याला जगायचे आहे त्याने फक्त मार्ग स्वच्छ ठेवा. वाट तुमची आपोआप तयार होईल. जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतात तेव्हा तुम्ही अर्धी लढाई स्वतः जिंकलेले असतात. त्यांच्यात हिंमत आहे, त्यांनाच या जगात किंमत आहे. आणि जे जीवनामध्ये सर्वस्व स्वार्थ सोडून करतात ते नक्कीच यशस्वी होतात. काही लोक म्हणतात की माझे आयुष्य खूप खराब आहे, माझ्या नशिबात सतत अडचणी आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आपल्या आयुष्यातून या सर्व नकारात्मक गोष्टी एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपलं आयुष्य आपोआप सुधारू लागतं आणि आपल्या आयुष्यातील संकट, वाईट गोष्टी आपोआप दूर निघून जातात. म्हणून भक्तांनो, तुमच्या आयुष्यातून नकारात्मक विचार जाणे खूप गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवून सकारात्मक विचार करता तेव्हा तुमच्याबरोबर तसेच घडू लागते जसा तुम्ही विचार करून वागत असतात. प्रेमाने जग जिंकता येते. थोडा विचार करा, या जगाच्या रंगमंचावर तुमची जागा अशी असली पाहिजे की तुमची भूमिका झाल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. जर तुमचे आयुष्य असे असेल तर तुम्हाला किती आनंद वाटेल, तुमच्या आई वडिलांना किती आनंद वाटेल. त्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य आनंदी आणि चमकणारे असे बनवा. जो रंगमंच फक्त तुमच्या नावाने ओळखला जावा आणि त्या कलाकारामध्ये फक्त तुमचे अस्तित्व असावे.
एक सुंदर उदाहरण आहे की सर्वात जवळ असताना सुद्धा तुम्हाला मुघल हरताना दिसले आणि सर्व काही जवळ असताना सुद्धा मराठा जिंकले होते, कारण त्यांचे म्हणणे म्हणजे मुघल रडत होते ते महिन्याच्या पगारासाठी आणि मराठा लढत होते ते स्वराज्यासाठी. म्हणून आयुष्यात जगायचं म्हणून जगू नका, तर आयुष्यात काहीतरी करून दाखवा आणि आयुष्याचे एक ध्येय ठेवून ते ध्येय साध्य करण्यासाठी त्या ध्येयाच्या मागे तुम्ही दिवस रात्र जाऊन पहा, ते नक्कीच प्राप्त होईल. मित्रांनो, प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्रीचे नाच गाणी साद केले होते, पण एकमेव राजा असा होता ज्याला त्याच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही, कारण ती प्रत्येक स्त्री माते समान मानायचे. ती शिकवण जिजाऊने दिली होती. तरीही सर्व पुरुषांनी जिजामाताची स्वीकार अंगीकारली पाहिजे, तेव्हा या जीवनाला अर्थ येईल. मी यापुढे स्त्रीचा आदर करीन असे टाईप करा आणि स्वामी सांगतात की स्त्रीला तुम्ही देवी माना. स्त्रीमुळेच आपण हे जग पाहतोय, स्त्रीमुळेच तुमच्या जीवनाला अर्थ आहे, हेही तुम्ही विसरू नका. काही लोक स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी या गोष्टी नाकारतात, पण कोणत्याही संकटाला तुम्ही घाबरू नका, कारण कोणतेही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो आणि संकटाशी सामना करून मिळालेले विजय हे मात्र तुमचा इतिहास ठरवते. तुमचा पुढचा दिवस कधीही तुम्ही येणाऱ्या दिवसात गावभर सांगत बसू नका, कारण तोंड बंद ठेवलेला मासा कधीही गळ्याला अडत नाही. विनाकारण काळजी करणे म्हणजे कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखे आहे. त्यामुळे बोलणं मोजकं ठेवा, वाईट गोष्टीपासून नेहमी दूर ठेवा. शब्द मोफत असतात म्हणून कितीही वापरू नका, कारण त्याची किंमत ही जेव्हा तुमची वेळ येते तेव्हा प्रत्येक शब्दाला किंमत द्यावी लागते. जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजण्याची चूक करू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास दाखवलेला असतो, हे कधीही विसरू नका. लोकांना जास्त हुशार बनवण्याच्या भानगडीत पडूही नका, कारण एका मर्यादेनंतर तुमचं ज्ञान वापरून तुम्हाला तीच लोक वेड्यात काढायला वेळ लागणार नाही. त्यामुळे जिथे गरज आहे तिथेच ज्ञान द्या. प्रत्येक ठिकाणी ज्ञान देऊन स्वतःची किंमत कमी करू नका. ज्या क्षणी तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते की आपल्याला आपल्या जीवनाचा प्रवास एकट्यानेच करायचा आहे, तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणार असेल. मग अडचणी कितीही येऊ द्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रारब्धाच्या पुढे आणि आपल्या कर्माच्या पुढे कोणाला जाता येत नाही. त्यामुळे कधीही दिव्यात वात ठेवून दिवा ओढण्याचा प्रयत्न करू नका, कारण ती वात तुमच्या अंगावरही येत असते आणि आगीमध्ये तुम्हीही भाजले जातात. त्यामुळे विचार करून कुठल्याही गोष्टी करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.